आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। गेली 40 वर्ष समीरभाई सकपाळ या भागातून काम करतात महेश कोलटकर। आमच्या प्रभागामध्ये आलात आणि हस्तक्षेप केलात तर याद राखा, महेश कोलटकर यांचा थेट इशारा। त्या माणसानं नको तो शहाणपणा करू नये, महेश कोलटकर असं कोणाला म्हणाले? तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं काम करा, आमच्या प्रभागांमध्ये लक्ष टाकू नका, महेश कोलटकर। त्रिमूर्ती नगरात पावसाचं पाणी साचले। समीरभाई सकपाळ आणि महेश कोलटकर यांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली। रोहा शहरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला। या मुसळधार पावसामुळे त्रिमूर्ती नगर भागात रस्त्यावर आणि घरासमोर खूप पाणी साचले, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। काही ठिकाणी गटारे भरल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले आणि लोकांची ये-जा अडचणीत आली। परिसरातील नागरिकांनी तातडीनं माजी नगरसेवक समीरभाई सकपाळ आणि माजी नगरसेवक महेश कोलटकर यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली। दोघांनीही एकही क्षण न गमावता भर पावसात घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी कामगारांना बोलावून गटाराचं चोकअप करून घेतलं, अडलेले पाणी बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला आणि नागरिकांना दिलासा मिळवून दिला। हे पहिलाच वेळ नाही की समीरभाई सकपाळ मदतीसाठी पुढे आले आहेत। त्यांचा लोकांशी असलेला संपर्क आणि तत्परता यामुळे अनेकदा सामान्य नागरिकांना वेळेवर मदत मिळते। गरज पडते तेव्हा ते स्वतः पावसात भिजूनही मदतीसाठी धाव घेतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आलंय। महेश कोलटकर साहेबांचाही या कामात मोलाचा सहभाग होता। दोघांनीही स्थानिकांच्या समस्या समजून घेत लगेच उपाययोजना केल्या। या त्यांच्या कामामुळे त्रिमूर्ती नगर परिसरातील पाणी हळूहळू ओसरले आणि जनजीवन पूर्वपदावर आले। या मदतीबद्दल परिसरातील रहिवाशांनी समीरभाई सकपाळ आणि महेश कोलटकर यांचं मनपूर्वक आभार मानले। अशा लोकप्रतिनिधींची गरज प्रत्येक परिसराला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि यावेळी त्या प्रभागामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला। त्याला सडेतोड उत्तर देताना महेश कोलटकर हे म्हटले की आमच्या प्रभागामध्ये हस्तक्षेप कराल तर याद राखा, असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिलाय। नमस्कार। काल रोहामध्ये अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे शिवकृपा व गुरुकृपा या दोन बिल्डिंगच्या तळमजल्यावर पाणी भरलं होतं। आम्ही इथल्या रहिवाशांनी, आमचे इथले नगरसेवक, माजी नगरसेवक महेश कोलटकर दादा असतील किंवा आमचे समीर सकपाळ भाई असतील यांना फोन केले। ते तत्परतेने येऊन, त्यांनी नगरपालिकेची टीम तत्परतेने घेऊन येऊन पाण्याचा निचरा कसा करता येईल, इतका पाऊस असताना देखील या पावसातनं भिजत, ते देखील भिजत, त्यांच्याबरोबर आम्ही भिजत ते गटर साफ करून पाण्याचा निचरा करून घेतला। तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून या दोघांनी, त्यांच्या सर्व टीमने हे सर्व गटार साफ करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले। ते आमच्या हाकेला सतत धावत असतात, याही पुढे धावतील याबद्दल आम्ही सर्व समाधान व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचे आभार देखील मानतो। त्याचबरोबर खास करून नगरपालिकेच्या टीमचे देखील आभार मानतो। यापुढे आम्हाला असंच सहकार्य लाभावं अशी अपेक्षा बाळगतो आणि इथं थांबतो। नमस्कार। आपल्या सर्वांना ठाऊकच असेल की हा पावसाळ्याचा सीझन नाही आहे, हा अवकाळीन पाऊस आलेला आहे आणि मी तर माझ्या उभ्या आयुष्यात एवढं 8 ते 9 दिवस अवकाळीन पाऊस राहतो हे आश्चर्यच आहे। कारण अवकाळीन पाऊस हा एकाच दिवस ते भारीत 2 दिवस, पण त्याच्यामुळे आज जी आम्ही नालेसफाई केली ती समीरभाई बोलल्याप्रमाणे उत्तम प्रमाणे झालेली आहेत। पण ही जी छोटी छोटी गटार आहेत, जी ज्या आपल्या गावामध्ये, एरियामध्ये, बिल्डिंगचा एरिया असेल त्या एरियामध्ये छोटी छोटी जी गटार आहेत, ती अचानक आलेल्या पावसामुळे जो पाण्याचा ओघ आला आणि त्या पाण्याच्या ओघमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या असतील, पिशव्या असतील, थर्माकोल असेल, इतर काही ज्या प्लॅस्टिकपासून निर्माण केलेल्या वस्तू असतील, ह्या काही डिस्पोज होत नाही आणि ह्याच्यामुळे आज आपले ह्या अवकाळी पावसामुळे सगळी गटारं तुंबली आणि प्रामुख्याने ह्या त्रिमूर्ती भागामध्ये शिवकृपा असेल, गुरुकृपा असतील, ह्या दोन्ही बिल्डिंगी खूप जुन्या आहेत आणि त्या बिल्डिंगी पाण्याखाली गेल्या आणि आम्हाला समजतात ह्या आपल्या सोसायटीमधील पाटील असतील, आपले सगळे काही मेंबर असतील, रहिवासी असतील, यांनी आम्हाला फोन केले, सूचना केल्या आणि त्यांच्या सूचनेला आम्ही समीरभाई असेल, मी असेल, राकेश पवार, समाधान शिंदे, आम्ही सगळ्यांनी धाव घेतली। सोबतच आमच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर मनोज पुळेकर असतील, ठेकेदार नितीन शिंदे असतील, यांना सगळ्यांना बोलून नगरपालिकेची माणसं दिवसभर काम करून गेलेली त्यांना परत आम्ही आणले आणि या ठिकाणी सगळं गटारं ओपन केली आणि
जेवढी घाण काढता येईल तेवढी आम्ही इथला घाण काढून पाणी कसा पुढे जाईल असा प्रयत्न रात्री केले. तसेच आजही सकाळपासून ह्याच ठिकाणी आम्ही दिवसभर, आज संध्याकाळ झाली तरी आम्ही या ठिकाणी स्वतः उभे राहून इथे काम करून घेतो आहोत. आणि हा जो तुंबलेला पाणी जाण्यासाठी, निचरा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि प्रामुख्याने 70-80% पाणी हा निचरा झालेला आहे. आम्ही जेवढा काम करायचं आहे ते केलेलं आहे. आणि आजच नाही तर जेव्हा जेव्हा पाऊस पडेल आणि ज्या ज्या वेळेला आमच्या वार्डामध्ये अडचणी येतील त्यावेळेला आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत. नको त्या माणसाने ह्या ठिकाणी येऊन उगाचच आपला शहाणपणा दाखवू नये. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तुम्ही काम करायचा प्रयत्न करा. समाजसेवक असेल तर समाजाची सेवा करा. पण ज्या वार्डामध्ये लोकप्रतिनिधी आहेत आणि ते लोकप्रतिनिधी आजच नाही, गेले अनेक वर्ष, समीर भाई गेली 40 वर्ष या रोह्याची सेवा करतायत आणि आम्ही गेली 8 वर्ष ह्या वार्डामध्ये प्रामुख्याने काम करत आहोत आणि करत राहू. त्यामुळे तुम्ही इथं यायचा प्रयत्न पण करू नका. याच्या पुढे जर तुम्ही या वार्डामध्ये आलात आणि हस्तक्षेप केलात तर आमच्यासारखे वाईट कोण नसेल, ही तुम्हाला मी वॉर्निंग देतो. आणि आमच्या प्रभागामध्ये आम्ही 24 तास अवेलेबल आहोत, मग तो कुठलाही काम असो. आम्ही समीर भाई असेल, मी असेल, राकेश पवार, नरेश पडवळ असतील, समाधान शिंदे असतील, आम्ही सगळे मिळून या आमच्या सोसायटी धारकांचा आम्ही कुठलाही काम असेल तो करू. एवढीच मी सगळ्यांना या याच्या व्हॉट्सॲपद्वारे सांगू इच्छितो. धन्यवाद. रात्री 8 वाजता शिवकृपा सोसायटीमधनं जवळपास सगळ्यांचे फोन आले. महेश कोलटकरांना पण सगळ्यांचे फोन गेले. आम्ही दोघंही ताबडतोब इथे धावत आलो. नगरपालिकेचे जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांना पण फोन करून सांगितलं का इथे परिस्थिती गंभीर आहे. त्या सोसायटीमध्ये जवळपास कमरेभर पाणी साठलेलं आहे. तर आम्ही दोघांनी नगरपालिकेची माणसं रात्री 8 वाजल्यापासून गोळा केली आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो का मुसळधार पाऊस पडून सुद्धा या नगरपालिकेची माणसं तत्परतेने धावत आली. महेश कोलटकरनी तर 8 वर्ष हा वार्ड सांभाळलेला आहे. राकेश पवार आणि सगळे आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत. तर रात्री जवळपास 2 तास आम्ही ही गटारं साफ करत होतो. नाले तुंबले होते. खरं तर यावर्षी नाले सफाई चांगली झाली होती, पण पाऊस अतिशय अगोदर पडल्याने ती छोटी छोटी गटारं साफ करायची राहिली. तरी पण आम्ही 2-3 तास थांबलो आणि पाणी ओसरेपर्यंत नाले सगळे सफाई केली आणि पाणी ओसरलं. आज सकाळपासून पण आम्ही या इथेच काम करतो आहोत. सगळ्या गावामध्ये ढगफुटी झाल्यामुळे आपल्या इथे अतिवृष्टी झाली, म्हणजे रायगड जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही परिस्थिती आली. तरी नगरपालिकेची यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आता जिथे काही घाण साठले किंवा बाटल्या साठल्यात, मुळात आपण नागरिकांना ह्या व्हिडिओद्वारे विनम्र आवाहन करतो की प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा, थर्माकोल हे गटारात टाकू नका. ते टाकल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गटारं तुंबतात आणि मग आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आपण सगळ्या नागरिकांनी पण ही काळजी घ्यावी. मी आणि महेश कोलटकर हे तुम्ही फोन कराल तेव्हा सगळेजण आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत आणि कधीही आम्ही त्यासाठी काम करत आहोत. धन्यवाद. सनेज केओर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12. मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04.